स्वतःहून नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विनंतीमुळेच त्यांना भेटायला गेलो होतो असा दावा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम यांनी केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून अडचणी कमी करण्यात मदत होते का हे पाहण्याची विनंती अनिल देशमुख यांनी केली होती असा गौप्यस्फोटही समित कदम यांनी केलाय। समित कदम यांच्या मार्फत महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात बोलण्याचा निरोप देवेंद्र फडणवीसांनी पाठवला होता असा दावा अनिल देशमुखांनी केल्याची चर्चा सुरू आहे। त्यावर समित कदम यांनी खुलासा केलाय। अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला, त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो। त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली, या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी, अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली तीही जाणून घेऊया। अनिल देशमुख बद्दल मी काही बोलणे योग्य नाही। मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।